पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दुत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। नांदेड शहराला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथे पुतणीच्या प्रेम प्रकरणात अडथळा निर्माण करणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे। पुतणीच्या प्रियकराने त्याच्या साथीदारांनी मिळून प्रियसीच्या चुलत्याची निर्गुण हत्या केली आहे। आरोपींनी दांडा नसलेली कुऱ्हाड सोबत आणून अचानक हल्ला केला, ज्यात प्रियसीच्या चुलत्याने प्राण गमावले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। ही घटना नांदेड शहरातील सांगवी परिसरातील आसना पुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्री घडली। सचिन यशवंत काळे, राहणार नुरी चौक, नांदेड असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। हे हत्याकांड उघडकीस येताच घटनेचं गांभीर्य ओळखून विमानतळ पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 6 तासात मुख्य संशयितासह त्यांच्या 3 मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मृत सचिनच्या अल्पवयीन पुतणीचे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवासी असलेल्या राजेश दत्ता राजेगोरे वय वर्ष 22 या तरुणासोबत प्रेम संबंध होते। गेल्या महिन्यात त्या दोघांनी घरातून पळ काढला होता। यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती। मात्र अवघ्या 24 तासातच ती मुलगी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाली। त्या मुलीने मी मामाच्या गावी गेले होते असे सांगितले। त्यानंतर पोलिसांमार्फत तिचे समुपदेशन करून तिला पालकांच्या ताब्यात दिले। परंतु या घटनेमुळे मुलीचे काका सचिन काळे आणि राजेश राजेगोरे यांच्यात वाद सुरू होता। गेल्या महिन्याभरापासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते। हा वाद नेहमीसाठी संपवण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी राजेश यांनी सचिनला मध्यरात्री सांगवीजवळील आसना ब्रिजवर चर्चेसाठी बोलावलं। जे होईल ते होईल, आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू असं म्हणत त्याने सचिनला विश्वासात घेतलं। मात्र तो सचिनचा समेट घडवण्याचा नाही तर त्याचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित कट होता। आरोपीने कट इतका पूर्वनियोजित रचला होता की कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सोबत दांडा नसलेली लोखंडी कुऱ्हाड आणली होती। ही कुऱ्हाड खिशात लपवून आणली होती। आसना पुलाजवळ वाद वाढताच राजेश आणि त्यांच्या साथीदारांनी ती कुऱ्हाड हातात घट्ट धरून सचिनच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप वार केले। या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।